ओके. गोल्ड गोल्ड वन डे. ओके. झुनला स्वीप नाही केलंय, क्लोजिंग दिली आहे. तो एक वन डे प्रमाणे ना, आजच्या दिवसाचा एक सिनरी आपला सेलचा असू शकतो बरं का, सेल साईडला वन डे प्रमाणे. इमिजिएट एंट्री झोन त्याला स्वीप केलं. ओके. 4 तास बघूया, 4 तास काय सांगतो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. 4 तास सेल झोन मध्ये मार्केट आहे, इमिजिएट सेल झोन मध्ये. वन ओव्हर काय सांगते, वन ओव्हर ब्रेकआउट दिलाय. स्ट्रक्चर शिफ्ट झाला आहे, सॉरी शिफ्ट झाला, कंटिन्यू आहे. ओके. ब्रेकआउट इथे भेटला. आधी स्वीप केलं, स्वीप कंटिन्यू केला. लिक्विडिटी घेतली. एक मिनिट. ओके. एक वन ओव्हर सेल झोन निघाला आहे. हा इमिजिएटचा निघालाय. बाकी वरती कुठं, वरती कुठं, वरती कुठलं नाही, वर दिसत नाहीये. या दोन झोनवर आपण सेलचा प्लॅनिंग करूया. बट हा सुद्धा एक झोनच आहे इमिजिएटचा. इमिजिएट ऑर्डर ब्लॉकला मार्केट आहे. वन ओव्हरच्या इथं आपण 1 मिनिटचं कन्फर्मेशन घेऊन सेल करणार. आणि हायर हाय, हायर लो. हा बॅक साईडचा पीओ आपला टार्गेट असणार. ओके. समजलं का तुम्हाला आम्ही काय केलं बघा. मार्केट कसं आहे रिॲक्ट करते बघा. आता मार्केटला वर जायचं आहे,
तर मार्केटचा खालचा एक पेंडिंग झोन आहे. बरोबर. तर मोस्टली प्रोबॅबिलिटी काय आहे की मार्केट या झोनला येणार, हा या झोनवरून वर जाऊ शकतं. एक असा सीन आहे सध्या तरी, कारण की इथून काय झाला होता, टीआरएस झाला होता. म्हणजे हा जो पूर्ण झोन झाला ना, हा हा जो पूर्ण काही झोन आहे ना, हा आहे तुमचा डिमांड एरिया. बरोबर. बघा, कारण तो टीआरएस झाला होता ना, इथून काय झाला होता बघा, इथे टीआरएस झालेला, स्ट्रॉंग टीआरएस. हे बघा, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, आणि डायरेक्टली काय झालं इथे, टीआरएस झाला. टीआरएस झाला, मग आता याचा अर्थ काय आहे बघा, इथून सुरू होतं तुमचे काय, डिमांड. ओके, इथून तुमचे डिमांड सुरू झाले. आता डिमांड जवळ मार्केट अजून आलेलं नाहीये, आणि सो मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे की ह्या झोन, वरच्या झोनवरून मार्केट सेलिंगला पडू शकतं. तर इथं आपण 3 झोन काढलेले आहे. बघा, हा इमिजिएट आहे, इमिजिएटचा. इथं आपण 1 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं कन्फर्मेशन घेणार आहोत इमिजिएट याच्यावरून. आणि एक्स्ट्रीमचा हा सगळ्यात वरती आहे. एक काम करतो, मी हा मधला काढून टाकतो, कारण की मधल्याला आपण शक्यतो इम्पॉर्टन्स देत नाही. हा, हे 2 झोन असू द्या. बघा, वन ओव्हरला सेलिंगची. ओके, कारण की हा झाला तुमचा इमिजिएट इथे, पण याचा इमिजिएट नाहीये, तो हा असू द्या. बरोबर. हे 2 झोन झाले आपले सेलिंगचे. पण 15 मिनिट आपण बघूया, 15 मिनिट काय सांगतो. 15 मिनिट, 15 मिनिटला पण सेम झोन आहे. 15 मिनिट, 15 मिनिट, 15 मिनिट. ओके, म्हणजे हा सुद्धा एक सेलिंग झोन आहे. एक सप्लाय एरिया आहे. 15 मिनिटचा हा काय आहे, एक सप्लाय झोन आहे 15 मिनिट. ओके. येस. 15 मिनिट जर फिल्टर आपण केला, तर 15 मिनिट फिल्टर आपण होणार का, येस असं होतं. सेलिंग करायची आपल्याला वरतून, काय अडचण नाही. येस, हा झाला तुमचा सप्लाय. आता मार्केट सप्लाय, सप्लाय मध्ये आहे 15 मिनिटच्या. स्मॉल स्विंग तो झालाय का, स्मॉल स्विंग इथे झालं वाटतं, स्मॉल स्विंग. येस. स्मॉल स्विंग झालेला आहे. म्हणजे काय, थोडक्यात स्मॉल स्विंग टीआरएस झालेला आहे. एक कन्फर्मेशन, एक एंट्री, एक एंट्री, एक एंट्री. ठीक आहे, अशी एक एंट्री आपण प्लॅन करू या पद्धतीने. तुम्ही तो सेल करू शकता. 3 पिपची रिस्क आहे, 3 पिपची. ओके. बघा, कन्फर्मेशन समजून घ्या. इथे मी कोणतं कन्फर्मेशन घेतलं, बरोबर. इथं आपण कन्फर्मेशन घेतलं मित्रांनो. इथं एक तर पहिली गोष्ट काय झालं, स्मॉल स्विंग टीआरएस झाला. बरोबर. स्मॉल स्विंग टीआरएस झाल्यानंतर, एक मिनिट, एक मिनिट. बघा, स्मॉल स्विंग टीआरएसचं आपण कन्फर्मेशन घेतलं. इथं स्मॉल स्विंग झाला बघा इथे. बरोबर. त्यानंतर जो पण आपला एफपीजी होता वर, म्हणजे वरचा झोन होता सेलिंगचा. हे बघा, हा आपला सेलिंगचा झोन होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड, ही बघा. बरोबर. म्हणजे थोडा हा काय झाला तुमचा ऑर्डर ब्लॉक झाला. आणि ही कॅन्डल त्याचा काय झालं बघा, ही 3rd नंबरची कॅन्डल. आता फर्स्ट नंबर कॅन्डल आहे, ही सेकंड आहे का? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा, सेकंड आहे का? ही सेकंड कॅन्डल आहे का? ही नाही. बरोबर नाही. येस.
का सेकंडला आपल्याला काय पाहिजे असतं, सेकंडला आपल्याला बॉडी पाहिजे, बरोबर, राईट. बघा, सेकंडला आपल्याला बॉडी ही सेकंड झाली, बरोबर. मी एकदा हाईड करतो सगळं. बघा, हा आता कळेल तुम्हाला. बघा, ही फर्स्ट नंबर झाली, सेकंड ही झाली, आणि थर्ड ही झाली, बरोबर. तो आता लक्ष द्या, पूर्ण झोन मी मार्क करतो, बघा हा असा, बरोबर. येस, असा पूर्ण झोन मी मार्क करून घेतला. ही इनसाइड मध्ये आहे का, यांच्या इनसाइड मध्ये. ओके ओके, काय अडचण नाही. बघा तुमचा स्टॉपला, हा स्टॉपलॉस तेवढाच आहे, काय अडचण नाही, स्टॉपलॉस तेवढाच आहे, बरोबर. 3 आहे सध्या या सिनॅरिओनुसार, बरोबर. एक सेटअप आपल्याला भेटला, या सीन नुसार आपण काय केलंय, इथं सेल केलंय. आणि याचा जो टार्गेट आहे, बघा, याचं जे टार्गेट आपण घेणार ना, अं, इथं घेऊ शकतो. एक मिनिट, तुम्हाला टार्गेट सांगतो मी कोणता आपण घ्यायचं. तिथं जो पण काही एफपीजी असेल ना व्हॅलिड, ठीक आहे, चला हा टीपी आपण ठेवू शकतो. हा टीपी किती, 48-43-93, 48-94. पण झोन बघा कुठे, बघा, हा 15 मिनिटाचा झोन आहे, बरोबर. जर समजून घ्या, आता आहे ना, मी तुम्हाला हवं तर मी कालचं पण एक्झाम्पल दाखवतो याचं. जर समजून घ्या, या झोनचा आता जो आपण करंट मध्ये ट्रेड चालू आहे आपला, बघा, हा ट्रेड आपला करंट मध्ये चालू आहे, बघा. ओके. हं. का, बिकॉज इथं कन्फर्मेशन भेटले, आता हा ट्रेड आपला चालू आहे. आणि याचं तुम्हाला जर बघितलं ना, 1:13चा रिस्क रिवॉर्ड आहे. टार्गेट तुमचं 400 पिपचं आहे. आता लक्षात घ्या, जर कधी ह्या ठिकाणी जर तुम्हाला पुन्हा कन्फर्मेशन मिळालं, इथे बघा, या झोन मध्ये कन्फर्मेशन मिळालं ना, सेम टीपी साठी सेम तुम्ही ना होल्ड करू शकता, काय अडचण नाही, बरोबर. सेम टीपी साठी तुम्ही स्टॉप लॉस गेला जाऊ द्या, काय अडचण नाही. पण टार्गेट साठी, सेम टार्गेट साठी तुम्ही ना पुन्हा कन्फर्मेशन भेटल्यानंतर सेल तुम्ही पुन्हा करू शकता, बरोबर. सो शक्यतो या झोन मध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला कन्फर्मेशन भेटेल, त्या त्यावेळेस एंट्री घ्यायची आणि टार्गेट आपण सेम ठेवायचं आहे. बट कंडिशन काय आहे, रिस्क फ्री करून घ्यायचं. रिस्क फ्री काय करून घ्यायचं, रिस्क फ्री ट्रेड करून घ्यायचं आपण. ओके. येस, हा ट्रेड आपण बघूया. तर तुम्हाला मी कालचं एक्झाम्पल दाखवतो, कालच्या ट्रेडचं, की सेम झोन मध्ये ज्या ज्या वेळेस कन्फर्मेशन आपल्याला भेटणार आहे, त्या त्याच वेळेस आपण एंट्री घेतल्यानंतर मार्केट कसं रिॲक्ट करतं आपण बघू. बघा, 15 मिनिटात झोन होता कालचा. हा होल्ड ठेवा, होल्ड ठेवा, स्टॉप लॉस लावून ठेवायला. स्टॉप लॉस आहे तुमचा 49-37.20चा. हा, बघा, 15 मिनिटात झोन आहे. या ठिकाणी बघा, कोणी सांगेल का, हे पुढचं सोडा, हे पुढचं जाऊ द्या. इथं कोणता झोन होता आपला, कोणी सांगेल चॅट बॉक्स मध्ये. इथं आपला कोणता झोन होता. इथे आपला कोणता झोन होता. येस, येस, सप्लाय तर होताच, हो, बट तो इमिजिएट होता. कोणता होता, इमिजिएट. काय ना, इमिजिएट होता, इमिजिएट. बघा कसा, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. ओके. आता बघा, म्हणजे आपला ऑर्डर ब्लॉक होता. यानंतर बघा, इथं तुम्ही कन्फर्मेशन तुम्हाला दाखवतो मी, कुठले याच्या, हं, हे बघा, याच्या साईडची, बरोबर, इकडली, या लाईनच्या साईडची आपण कन्फर्मेशन बघणार आहोत. बघा, 1 मिनिटावरती मी आलो. ओके. हे बघा, झोन मध्ये मार्केट कधी कधी आलं आणि तुम्हाला कन्फर्मेशन कधी कधी मिळालं, ते लक्षात घ्या. झूम करतो. हा, बघा,
आपल्या झोनला मार्केट टॅप झालं, लक्षात घ्या. हे बघा इथे काय झालं, इथे काय झालं, कोणतं कन्फर्मेशन मिळालं इथे, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा, कोणतं कन्फर्मेशन मिळालं या ठिकाणी. रिव्हर्सल कॅन्डल तर भेटलंच, पण आपल्याला काय भेटलं माहितीये का, टीआरएस. रिव्हर्सल कॅन्डलचं पण भेटलं, प्लस आपल्याला काय झालं होता, टीआरएस पण झाला होता. एसएल गेला का, एक मिनिट थांबा, हा पॉईंट मला मार्क करू द्या, एक मिनिट. ओके, हा ठीक आहे ना, काय अडचण नाही ना. बघा सेम सेम टीपी साठी आपल्याला आहे ना, पुन्हा जर कन्फर्मेशन भेटलं, सेम टीपीला आपल्याला होल्ड करायचं आहे, बरोबर. कन्फर्मेशन कोणतं, टीआरएस पाहिजे आपल्याला, दुसरं काहीच कन्फर्मेशन नाही पाहिजे. कोणतं पाहिजे आपल्याला, टीआरएस पाहिजे. मग ते ह्या झोन मध्ये कुठेही भेटेल, टीपी आपण सेम घ्यायचा, काय अडचण नाही. सेम टीपी साठी आपण होल्ड करणार. ओके, बरं, ओके. हे आता इकडे आपण तुम्हाला दाखवतो की ज्या ज्या वेळेस कन्फर्मेशन भेटणार ना, त्या त्या वेळेस आपल्याला बघा इथे रिव्हर्सल कॅन्डल तर भेटलंच आहे, बट मी टीआरएस चं बोलतो, बरोबर. बघा काय झालं, इथे आपल्याला कोणतं कन्फर्मेशन मिळालं, टीआरएस चं कन्फर्मेशन आपल्याला या ठिकाणी भेटलं. बघा हे बघा, टीआरएस कन्फर्मेशन. ओके, बरोबर. इथे काय झालं, टीआरएस झाला तुमचा, वीक टीआरएस झाला. टीआरएस झाला पण कोणता, स्मॉल स्विंगचा वीक टीआरएस झाला या ठिकाणी. आणि इथं जर ब्रेक झाला असता, हा काय झाला इथे, स्मॉल स्विंगचा स्ट्रॉंग टीआरएस. पण आपल्याला आधीचं कन्फर्मेशन कुठे मिळालं, इथेच मिळालं, बरोबर. बघा इथं आपण सेलची एंट्री, हा वरती आपला काय होता, स्टॉप लॉस. टार्गेट होतं आपलं 15 मिनिटाचं, लक्षात घ्या किती मिनिटाचं होतं, 15 मिनिटाचं. हे बघा, हा सीन चालू आहे, सो टार्गेट याचा असणार हे चालू, बरोबर. बघा परत मी 1 मिनिटावर येतो. हा, लक्षात घ्या, हे बघा टार्गेट आपलं कोणतं होतं, सीन 15 मिनिटाचा होता ना, किती मिनिटाचा होता, 15 मिनिटचा होता, बरोबर. पुढे गेलो आपण, मागे गेलो. हो, हे बघा काय झालं, बघा बरं का, इथं तुमचा स्टॉप लॉस गेला, राईट. आता स्टॉप लॉस गेला म्हणजे इथं कंडिशन काय झाली बघा, जवळजवळ मार्केटने तुम्हाला एक 130 100 पीप दिले, बट इथं 100 पीप म्हणता येणार नाही. इथं काय झालं माहितीये का, इथे फक्त आपला जो ट्रेड होता ना, तो रिस्क फ्री होऊन गेलेला आहे. काय झाला तो, इथं आपला ट्रेड फक्त काय झाला, रिस्क फ्री झाला. बघा इथे किती आहे, स्टॉप लॉस किती होता, 40 पीप. बघा इथे, हा समथिंग इथे या पॉइंटला आपला तो जो ट्रेड होता, तो काय झाला होता, रिस्क फ्री झाला होता, बरोबर. म्हणजे आपण काय केलं, म्हणजे याच्यानंतर आपला स्टॉप लॉस जरी गेला असता तरी आपण टेन्शन घेतलं नसतं, बरोबर. कारण की ऑलरेडी आपला ट्रेड काय झालाय, रिस्क फ्री झालाय. पुन्हा बघा, पुन्हा इथे बघा, पुन्हा काय झालं, वीक टीआरएसचं कन्फर्मेशन मिळालं आपल्याला, कोणतं, वीक टीआरएसचं कन्फर्मेशन मिळालं या ठिकाणी. ओके, हे बघा टार्गेट सेम, टार्गेट सेम, टार्गेट मध्ये काय अडचण नाही. बघा जवळजवळ मार्केटने तुम्हाला मुवमेंट दिली 200 प्लस पीपची, किती, 200 प्लस पीपची मुवमेंट दिली, बट बेनिफिट काय आहे, महत्वाचा विषय काय बरं का, इकडे बघा, आपण इथं रिस्क फ्री झालो. बघा या ठिकाणी काय झालो आपण इथे, इथे पण आपण काय झालो, रिस्क फ्री झालो होतो. ठीक आहे, ते नंतर खाली मुवमेंट किती दिली ती काय अडचण नाहीये, कारण आपल्याला काय घ्यायचंय, आपल्या शक्यतो आपला टीपी आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर. बघा
इथं पण एक मुवमेंट दिली, इथं रिस्क फ्री झाला, नंतर खाली आलं होतं, इथे पण रिस्क फ्री झाला. बघा, त्यानंतर या ठिकाणी मार्केट आलं. मी 2 मिनिटं हाईड करतोय. बघा, कोणतं कन्फर्मेशन मिळालं आपल्याला, झूम करतो बघा. खाली आलं, वीक टीआरएस. कोणता वीक टीआरएस कन्फर्मेशन आपल्याला हे बघा, खाली आलं, खाली आलं, खाली आलं. ती रिट्रेसमेंट आली, म्हणजे कोणतं भेटलं, रिट्रेसमेंटचं भेटलं. पण कोणतं भेटलं, वीक भेटलं. बरोबर. ते खाली इथे स्ट्रॉंग कुठे होतं बघा, इथे स्ट्रॉंगचं कन्फर्मेशन होतं, इथे तुम्हाला वीकचं कन्फर्मेशन मिळालं. म्हणजे थोडक्यात काय, आपण सेल कसं करणार बघा, इथे इथून आपला सेलचा सीन होता, इथून या ठिकाणावरून वरतून वरती स्टॉप लॉस, टार्गेट सेम. तुम्ही जे बघशाल ना मित्रांनो, बघा, याचा टीपी ना डन झालाय. बरोबर, 1 मिनिट, मी आता आहे ना 15 मिनिट लावतो. 15 मिनिट, 1 मिनिटावर तुम्ही ना कन्फ्युज होणार. बघा, लक्षात घ्या बरं का. बघा, या झोन मध्ये किती वेळा आपल्याला कन्फर्मेशन मिळाले बघा. ही लाईन मी काढून टाकतो, तुम्ही कन्फ्युज होणार. ही पण काढून टाकतो. येस, टार्गेट सेम आहे. बघा, या झोन मध्ये आपल्याला 1 2 3 हा जो जो आपला झोन होता, या झोन मध्ये किती वेळा कन्फर्मेशन भेटले, एकदा, दोनदा, तीनदा. बरोबर. पण झालं काय, शेवटी आपलं टार्गेट या कन्फर्मेशन शेवटच्या कम्प्लीट करून दिलं. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, तुम्हाला सांगायचा उद्देश काय, कन्फर्मेशन भेटलं, होऊ द्या, काय नाही. स्टॉप आता इथे बघा, हे जे कालचे 3 ट्रेड होते, 3 पैकी जे 2 भेटले त्यांचे स्टॉप लॉस गेले, पण डायरेक्ट नाही गेले स्टॉप लॉस. याने 100 दिले, याने 230 दिले, आणि याने नंतर मग तुमचे 700 प्लस दिले. बरोबर. सांगा तात्पर्य काय, जर आपल्याला आपलं कन्फर्मेशन भेटलं ना, तर बिंदास इंट्रा मार्केटमध्ये. बरोबर. ओके. आता बघा, आता आपण आपल्या इकडे येऊया. आता मी करतो डिलीट. ओके, 5 मिनिट, 5 मिनिट बघूया कन्फर्मेशन. येस, येस. इथे काय झालं, इथे काय होईल, चॅटबुक मध्ये सांगा. 1 मिनिटाला पण, ओके, ओके, ओके. 1 मिनिटचा स्मॉल स्विंग वरती झाला होता, टीआरएस इथे या ठिकाणी. ठीक आहे ना, काय अडचण नाही ना. इथे स्ट्रॉंग आहे, इथे वीक आहे. ओके. बरं, बघू इथे, इथे ट्रेड भेटेल आपल्याला. 1 मिनिट कन्फर्मेशन भेटलेलं आहे. आपण 5 मिनिटं बघतोय आता. 1 मिनिटला इथं सेल करायचं आपल्याला या ठिकाणी.
या झोन मध्ये 5 मिनिटाला हा ब्रेक झाल्यावरती झोन भेटेल आपल्याला 5 मिनिटाला. किती? ठीक आहे म्हणजे 49, 31.50 ब्रेक झाल्यावर बघू. सांगतो ना, स्वरूप सर सांगतो 2 मिनिटं. उद्या टॅप होऊ दे. हो चैतन्य सर घेऊ शकतात. हा मग मी सांगतो ना कधी यायची. वेट करा ना. हे का 5 मिनिटाचं कन्फर्मेशन आपलं हे आहे, ते वरती 1 मिनिटाचं आहे बघा. 1 मिनिटच्या झोन मध्ये आता मार्केट आलं का बघा. 1 मिनिटाच्या झोन मध्ये आहे. इथे एखादी रेड कॅन्डल तयार झाली तर आपण सेल करणार. रेड कॅन्डल आपण सेल करणार. तिथं समजून घ्या तुमचा स्टॉप लॉस येणार हा 3 एक पिपचा येईल. 3.6 समथिंग 30 पिपचा. इथं रेड झाल्यावर सेल करा. नाही तर बेस्ट वे अजून एक आहे तो म्हणजे बघा हा 5 मिनिटाचं कन्फर्मेशन कधी भेटणार आहे, याच्या खाली जेव्हा मार्केट क्लोजिंग देणार त्यावेळेस. ओके, 1.30च्या खाली. हो, हो. इथं करू शकता या 1 मिनिटाच्या कन्फर्मेशनने 45 पिपचा. 4-4.5 पॉईंट तुम्हाला एसेल आलाय या ठिकाणी. करू शकता. 1 मिनिटाचं कन्फर्मेशन आहे, 1 मिनिटाचं कन्फर्मेशन आहे. त्याचा तुमचा टार्गेट तुम्हाला माहिती आहे कोणता आहे, डायरेक्टली खालचा आहे. पण इथे तुम्हाला रिस्की होणार आहे या ठिकाणी. करा. डबल एंट्री भेटणार, काळजी नका करू. सेल लिमिट काय लावायची? सेल लिमिटच लावायची जेव्हा मार्केट खाली होतं ना इथं, तेव्हा इथं लावायची होती ना. आता ऑलरेडी तिथं मार्केट गेलंय. आता लावून काय फायदा? आता आपण सेल केलं या ठिकाणी ना. काय झालं बघा. साधं कन्फर्मेशन, साधं कन्फर्मेशन. हे बघा, असं मार्केट स्ट्रक्चर होतं असं या ठिकाणचं बघा. हा स्मॉल स्विंग झाला होता. ओके, इथे काय झाला, स्मॉल स्विंग ब्रेक झाला. हे बघा. बरं, स्मॉल स्विंग ब्रेक पण झाला. कसा झाला तो? विथ एफपीजी पण झाला होता. तो आपल्या झोन मध्ये गेला. इथं आपण रेड कॅन्डल बघितली, सेल केलाय. बरोबर. हा, याच्या खाली ब्रेक झाल्यावर मस्त सेलिंग पडेल याच्या खाली. हा जो आहे ना 31च्या खाली, या लोच्या खाली मस्त सेलिंग पडेल तो. हम्म. अरे वा. 25 वीक रनिंग मध्ये आहे, पण आपला रिस्क कितीला आहे? आपला रिस्क फ्री आहे
साडेचार पिपला म्हणजे 4.5 पॉईंटला. 32ला 49, 32ला रिस्क फ्री करून घ्या. तर मी कंटिन्यू करू का? कंटिन्यू ये सेशन नहीं है, लाइव से लाइव एनालिसिस हम देख रहे हैं, लाइव एनालिसिस। 30 पीप रनिंग आहे, 30 पीप. अरे वा, सेल लिमिट लावली होती का? बरोबर. हा, मग सेल लिमिट लावायला काय अडचण? सेल लिमिट लावली, रिस्क फ्री पण झाला, काय अडचण नाही. जेव्हा इथे कोणी गोरक्ष सरांनी ना सेल लिमिट लावली ती आपण, हा जो आहे ना आपला ओबीचा पॉईंट, सेल दोन त्याला लावली होती. रनिंग आहे. आणि सर 49-31 ला, 49-31. सेल लिमिट समजलं नाही मला. आता मार्केट जर समजून घ्या चालू 49-33ला, 31ला तुम्ही लिमिट कशी लावू शकता? मला हा तुमचा प्रश्न समजला नाही. इथं मार्केट चालू असताना खाली सेल लिमिट नाही लागणार ना सर? खाली सेल लिमिट कशी काय लागणार? इथून आपण सेल दिलाय जवळजवळ हा 30-32 पीप रनिंग आहे. 4.5 म्हणजे 45 पीपला आपलं रिस्क फ्री करून टाकू आपण. मी देतो ना, काळजी काय करता, मला फक्त एकदा ना 5 मिनिटाचा आहे ना ब्रेक होऊ द्या. अजून डबल रिव्ह्यू देईल तुम्हाला. बघा इथे ज्या वेळेस हे 5 मिनिटाचा आपल्याला टीआरएस भेटेल ना, बरोबर, तर इथं सांगेल मी डबल तुम्हाला लिमिट कुठं लावायचं सांगेल मी. ओके, काळजी करू नका. हा, झालंय. रिस्क फ्री करा. झालं, रिस्क फ्री करा. ओके, रिस्क फ्री करून घ्या. इथे रिस्क फ्री झालाय तो. आता 5 मिनिटाचा ब्रेकचा आपण वेट करणार. ओके, जवळजवळ 45 पीप रनिंग मध्ये आहे हा. 45 पीप, ठीक आहे. 45 म्हणजे तो रनिंग मध्ये त्याने 60 पीप दिले आपल्याला. ओके. ओके, आता बघा. चला, 1 मिनिटाचा काय झाला, तर आपला रिस्क फ्री झालाय. आता आपण इथे बघूया बघा. ज्या वेळेस आता हा ब्रेक करत नाही ना, ब्रेक केला, हा जर ब्रेक केला ना तर मस्त आपल्याला टार्गेट भेटेल. हा ब्रेक जर याने केला ना, 1 मिनिट, 60 पीप दिले, 60 पीप. हा, इथं फक्त याच्या खाली फक्त ब्रेक दिला पाहिजे, ब्रेक. का? हा होईल आपला स्मॉल स्विंगचा टीआरएस. ओके, त्यामुळे 1 मिनिटाला कन्फर्मेशन भेटलं. 1 मिनिटाचं कन्फर्मेशन म्हणजे रिस्क फ्री झालेला आहे 1 मिनिटला, बघा इथे. ओके, टार्गेट तेच ठेवा, टार्गेट हे नाही करू हवं. पार्सल बुकिंग जर तुम्हाला जमत असेल ना प्रॉपर, म्हणजे मी सांगितलेली आहे जमत, म्हणजे असं नाही की तुम्हाला जमायला पाहिजे. 50 75 100 या फॉर्म्युलाने जरी तुम्ही पार्सल बुकिंग केली तरी चालेल. झोन 15 मिनिटाचा आहे ना, हे बघा. फर्स्ट टीपी, हा खाली सेकंड टीपी. ओके, 1 2 टीपी. वन डे. 2 टीपी बरोबर आहे. देते क्लोजिंग देते याच्या खाली बघा. 2 टीपी निघाले. हा फर्स्ट आहे समथिंग 400 पीपचा, हा 700 प्लस पीपचा आहे. दोन्ही होल्ड करा राव. होल्ड करायला झालं तर भारी होईल. होते होते ब्रेक होते, ब्रेक होते, ब्रेक होते.
21 सेकंद, 20 सेकंद बाकी ब्रेक व्हायला. दे म्हणावा ब्रेकआउट दे. 10 सेकंद, 10 सेकंद वरती, फक्त क्लोजिंग देऊ नको. क्लोजिंग लाईनच्या वर देतोय तो. अरे देवा, क्लोजिंग खाली पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता एक कॅन्डल बघू नको अडचण. एंट्री घेतली का? एंट्री घेतली होती का? त्यावर कोणी मेसेज करा. सर सांगितलं ना स्वरूप सर, किती तुमचा एंट्री घेतली आहे का? चॅटवर मेसेज करा. 48-94 आहे हा. 48-94 सेकंड आहे तुमचा. 48-60. 48-60 म्हणण्यापेक्षा हा ठीक आहे, 48-60 ओके आहे. चला, जास्त मोठा न घेताना थोडा रिस्क घ्यायचा आपण तिथे घेऊ. 650 पिपचा ओके. पहिला आहे 48-94, सेकंड आहे 48-70. ओके. ब्रेक दे, याच्या खाली ब्रेक पाहिजे आपल्याला, ब्रेक पाहिजे. तर याच्या खाली जर ब्रेक दिला ना 5 मिनिटाला, तर अजून एक मस्त सेलिंगची मुवमेंट, म्हणजे झोन आपल्याला, सेलिंगचा झोन भेटेल आपल्याला परत एक. आपल्याला पूर्ण सेलिंगचा एक झोन भेटेल. घेतली का? एंट्री घ्यायची का? सांगितले आहे ना सर झोन कसे मार्क करायचे. झोन कसे मार्क करायचे सांगितले आहे, शिकवले आहे. तुमच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग पण आहे. सर एंट्री घ्यायची का? पण होतं मुकार काम नाही. सर एंट्री आपली इथे होती, हे बघा या कॅन्डलच्या क्लोजिंगला. एंट्री आपली इथे होती सर, जवळजवळ 60-70 विभाग रनिंग मध्ये आहे ती. जवळ हा 60 पीप एंट्री होती ऑलरेडी. आता नवीन घेण्यासाठी ना आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक होणं गरजेचं आहे. हा. हॅलो. KRS समजत नाही कोणता झाला आहे ते. ओके. त्याचा ओरी घेतो मी, ओरी घेणार, ओरी घेणार. रेकॉर्डिंग बघा ना सागर सर, रेकॉर्डिंग मध्ये आहे ना सगळं. द्यावंच बघ का? द्यावंच असले द्यावंच.
ओके. टीआरएस ओबीचे पण नाही समजत कोणतं मार्क करायचा. तर आयसीटी कन्सेप्ट प्रमाणे आता टुडे ओपन झाला. टुडे म्हणजे काय सर, कोणता कळलं नाही मला. नाही समजलं सर मला ते. हा ब्रेक झालं, हा ब्रेक उद्या मस्तपैकी खाली. हॅलो. ओके. अरे चल, मिड नाईट ओपन. अरे विषयाला काय मागणार आहे. तर मग ते समज आहे हर्षल सर, मला नाही कळालं बरं का. हा 15 मिनिटात झोन होता. मला ते समजच नाही काय तुम्ही म्हणताय ना. हे बघा. हा लोअर लो होता. सॉरी, हा लोअर हा होता. हा खाली इथे लोअर लो झालेला. बरोबर. त्यानंतर सध्या तो आपला सप्लाय झोनला आहे. सो इथं आपण एक ट्रेड प्लॅन केलेला आहे. बरोबर. एक 1 मिनिटाच्या कन्फर्मेशन आपला ट्रेड चालू आहे. बघा, 1 मिनिटच्या कन्फर्मेशन पिरियड चालू आहे. तो आपला रिस्क फ्री पण झालेला आहे. बरोबर. त्यानंतर आता आपण फक्त वाट बघतोय 5 मिनिटच्या टीआरएसची. बरोबर. इथे तुमचा 5 मिनिटाचा टीआरएस जर झाला ना, तर मस्तपैकी आपल्याला अजून एक लेवल भेटेल. सेलिंग साठी आपण तिथून आपण सेल करणार. ओके. 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 लर्निंग करतो आहे म्हणून मेसेज केला. बरं सर, बरं बरं बरं. सर असेल बरं का, तो कन्सेप्ट काहीतरी स्टडी असेल. ते मला नाही सांगता येणार, एवढं नाही सांगता येणार ते. आता प्रत्येकाचा स्टडी वेगळा असतो. नाही का. प्रत्येकाचा अभ्यास वेगळा, प्रत्येकाचा स्टडी वेगळा. सो ते मला नाही सांगता येणार हा. आपण बघतो आता, वाट बघतोय 5 मिनिटाच्या कन्फर्मेशनची. त्याच्या खाली ब्रेक झाला तर. किंवा इथे बघा, रिंट्री ते कोणा घ्यायची असेल ना, रिंट्री. हे बघा, या झोन मध्ये जेव्हा जाईल ना, हे बघा हा. आणि जर इथे गेल्यानंतर रेड कॅन्डल तयार झाली, पुन्हा सेल करू शकता रिंट्रीसाठी. कारण की हा एक्स्ट्रीमचा आहे. हा इमिजिएट डन झाला इथे, इमिजिएट. आता हा एक्स्ट्रीमचा आहे. जर एंट्री घ्यायची असेल तर इथे जाऊ द्या, रेड कॅन्डल तयार होऊ द्या. याच्यावरती स्टॉप लॉस येणार आहे. जवळजवळ 39 49 49चा. आणि इथून इथून पण आपण सेल करू शकतो, काय अडचण नाही. एक रिएंट्री आपण याला नाव देऊ, रिएंट्री. अरे वा, थँक्यू सर, चुकेल लागतील सर. इथे रिएंट्री आहे या झोन मध्ये.
आणि याच्यावरती हा तुमचा स्टॉप लॉस 38-39. चाललंय वर चाललंय ते. रेंजच्या झोन मध्ये गेलं, इथे गेलं, हा बघा आता झोन मध्ये आलंय. जर रेड कॅन्डल तयार झाली तर इथं आपण सेल साईडला बसू. रेड कॅन्डल तयार झाली तर ओके. होते होते कॅन्डल होते. ही जर कॅन्डल रेड क्लोज झाली ना तर आपण सेल साईडला बसू शकतो. रेड क्लोज झाली आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग नाही आहे, रिव्हर्सल आहे, पण करू शकता सेल इथे करू शकता. इथे डबल एक सेल करू शकता, काय अडचण नाहीये. इथे हा 27 पीपची आपली रिस्क आहे. रीएंट्री हा आपला रीएंट्री झोन आहे, रीएंट्री एरिया. कोणता आहे? रीएंट्री आहे. टार्गेट सेमच असणार आपलं. आधी रिस्क फ्री बघून घेऊ कुठे आहे. रिस्क फ्री रिस्क फ्री रिस्क फ्री. ओके, इथं रिस्क फ्री आहे. 27 पीपची रिस्क आहे. तुमचा स्टॉप लॉस आहे 39 ला, 49-39. ओके, जातो की काय काय माहिती.
टार्गेट सेम असणार जर चाललं तर. हा, गेला गेला गेला, स्टॉप लॉस गेला. रेड कॅन्डल रिव्हर्सल होती ना, त्यामुळे. 15 मिनिट झोन सेम आहे. 5 मिनिटाचं कन्फर्मेशनची वाट बघत होतो. 1 मिनिटाचा ट्रेड अजूनही चालू आहे. री एंट्री गेली, री एंट्री. याच्यावरती जर समजून घ्या, तो हा जर आपला एसएल गेला थोडक्यात, हा पॉईंटचा इथून, तर इथं काय होणार? जर गेला तर बघा, इथून इथं हायर तयार हो, इथं हायर लो तयार होणार, इथं नवीन हायर आहे. मग आपण काय करणार? 5 मिनिटाला नवीन आपण आपला बायचा सेटअप किंवा बायचे जे झोन आहेत ते आपण ड्रॉ करणार, बरोबर. जर याच्यावरती क्लोजिंग दिला तर, अदरवाईज नाही. ओके. त्यांनी एंट्री घेतली नसेल ना, ते इथे पण सेल करू शकता, बरं काय अडचण नाहीये. म्हणजे अजूनही तो आपल्या एंट्री झोन मध्ये जवळ आलाय, इथं सेल करू शकता, काही अडचण नाहीये. स्टॉप लॉस बघा तेवढ्याच येईल, 45 पिपचा. बोला. तर शांत बस.
मग ठीक आहे, चला. इथे आपल्याला ऑलरेडी एक ट्रेड भेटलेला आहे, तो रिस्क फ्री झालेला आहे. बरोबर. आणि बघू, जर चुकून याच्यावरती जर क्लोजिंग दिली 5 मिनिटाला, शक्यतो मला वाटत नाही अप साईडला क्लोजिंग देणार. बट मी 15 मिनिटावरच जाणार आहे. आपला झोन लक्षात ठेवा. आपला सप्लाय झोन आहे. तिथं आता सध्या आपला एक सेलचा ट्रेड चालू आहे. बरोबर. जर चुकून समजून घ्या, आपला चुकून पुन्हा एसएल गेला, कारण की आता तो ऑलरेडी झाला आपला रिस्क फ्री. बरोबर. रिस्क करून पुन्हा कन्फर्मेशन जर भेटलं तर पुन्हा आपण सेल करून सेम टीपी, हे 2 टीपी आपण निघाले आहे 15 मिनिटाप्रमाणे. पहिला आहे 48.94, सेकंड आहे 48.70. बघा, हे 2 टीपी आहे. जसंही 5 मिनिटाला इथं आपल्याला, हे बघा इथे 5 मिनिटाला जसं पण हा जेव्हा ब्रेकआउट देणार आपल्याला, तर जसे पण नवीन लेवल निघतील ते मी ग्रुपला टाकून देणार. ठीक आहे. चालेल, चला बघूया आपण मग काय होतं काही नाही. मी बाकीचे अपडेट तुम्हाला ग्रुपवर देऊन टाकेन. ओके. बाय बाय.